नमस्कार. मधुरम चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज पुन्हा एक वेगळा नवीन विषय. तुम्हाला चॅनल आवडत असेलच, तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करत असालच. हा जगराटीचा नियम आहे असं म्हणता येईल. आणि तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करत असाल. वेगळे विषय तुमच्या माझ्या मनातले होऊन मी बोलते आणि अरे मला हेच बोलायचं होतं असं कदाचित एखादा विषय वाचताना ऐकता तुम्हाला वाटत असेल तर हेच माझं यश म्हणता येईल. आपण कसे असावे, कसे दिसावे हा विचार करणं म्हणजे व्यक्तिमत्व दोन वेगळे विषय. व्यक्तिमत्व फुलते ते आपल्या आयुष्यभराच्या वाटचालीमुळेच. आमचे तुमचे असे काही नसते. यामध्ये जीवनातले सुख दुःख बरे वाईट आपल्याला समजायला लागते. गुणदोष मर्यादा समजतात. आपण नेहमी स्वतःला खूप मोठे, इतरांना ते आहेत त्यापेक्षा लहान असे समजत जातो. याचं कारण अहमगंड तर दुसरा न्यूनगंड. पण सकारात्मकता असेल तर जगणे किती सुंदर आहे हे कळते. यावरून आज मी कशाविषयी बोलणार आहे तुम्हाला समजलं असेलच. बालपणापासून न्यूनगंडाची सुरुवात नकळत होत असते. दोन समान वयाची मुलं, एक भित्रा, बोलताना अडखळणारा. उदाहरणाने सुरुवात करूया. अडखळणारा, आपल्याला कधीच कुठले काम जमणार नाही असा नकारात्मक विचार मनात घर करून बसणारा. तर उलट दुसरा खूपच धाडसी, आत्मविश्वास असणारा, स्वतःची मतं ठाम मांडणारा, आपलेच म्हणणे कसे योग्य हे पटवून देणारा. दोघेही समान वयाचे असतानाही ही मतभिन्नता आढळते. एकाला आपल्यात क्षमता असूनही कमीपणाची भावना जाणवते तर दुसऱ्याला कमी गुणवत्ता असूनही पोकळ डौल. हे दोन्ही व्यक्तिमत्वातील अडथळेच. याचं कारण बालपणापासून होणारी जडणघडण. बालपणापासूनच आपल्या मनात स्वतःचे असे एक चित्र तयार होते. मी कसा आहे, मी असा आहे. खरं तर ती फक्त प्रतिक्रिया असते, इतरांनी व घरच्यांनी दिलेली. पण तीच ग्राह्य धरून आपले स्वतःबद्दलचं चित्र आपण रेखाटत असतो. समाजात बदलत जाणाऱ्या आपल्या विषयीच्या मतानुसार आपण आपला स्व देखील बदलतो. मग बऱ्या वाईट अनुभवानंतर हा स्व अगदीच तकलादू बनू लागतो. त्याचं रूपांतर पुढे न्यूनगंडात होते. मग कोणतेच काम नीट होत नाही ही भावना बळावू लागते. कोण आपल्याला म्हणेल या विचारातच आपण आपले काम करायला विसरून जातो. हा अहंगंड व न्यूनगंड व्यक्तिमत्वाची ढाल ढासळू लागतो. जगणे अवघड वाटायला लागते. आपल्या क्षमतांचा, कौशल्यांचा नीट विचार होणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवणं उचित. भलत्याच अपेक्षा स्वतःविषयीचं कमीपणाची भावना निर्माण करतात आणि अपयश येते. लहानपणापासून आपण जी गोष्ट उत्तम करू शकतो त्यातच अजून प्रगती कशी होईल हे पाहिले तर आवाजवी टीकेला सामोरे जावे लागणार नाही. इतरांशी तुलना न्यूनगंडाचं कारण बनते. मी त्याच्यासारखा नाही, यापेक्षा मी माझ्यासारखाच आहे हे समजून घेणं म्हणजे न्यूनगंडावर मात करणं. बघा, मी त्याच्यासारखं नाही पण मी माझ्यासारखाच आहे. उदाहरण माझंच मी घेते. बघा की माझ्या या मधुरम चॅनलला फार व्ह्यूज मिळणार नाहीत, लोकांना विषय आवडणार नाहीत, हा वेगळा भाग. इतरांचं चॅनल माझ्यापेक्षा कसा छान आहे असंही वाटेल, कदाचित वाटत असेल इतरांना. पण हा माझा विषय आहे, हा माझा विचार आहे, ही माझी भावना आहे की माझ्या मनातले विचार लोकांपर्यंत पोचावेत आणि ते त्यांचेच प्रश्न वाटावेत आणि त्यातून त्यांना काहीतरी मार्ग निघावा, हा माझा उद्देश. मग मी त्याच्यासारखं नाही, यापेक्षा मी माझ्यासारखीच आहे हा विचार जास्त प्रभावी ठरतो, नाही का? आयुष्य संघर्षमय आहे. प्रतिकूल प्रसंग अटळतात पण त्यांना तोंड देण्याची मानसिक तयारी करता यायला हवीच. त्यासाठी न्यूनगंडाचा बागुलबुवा आपल्या मनातून हद्दपार करायला हवा. असंख्य गोष्टी आपण तक्रारीच्या रूपात सुरुवात मांडतो. स्वतःबद्दलच राग त्यामुळे वाढत जातो आणि न्यूनगंडामध्ये गुरफटत जातो. घडणाऱ्या घटनांवर आपले नियंत्रण नसतेच, पण घडणाऱ्या घटना सकारात्मक करून घेणं आपल्याच हातात
तेव्हा न्यूनगंडापासून लांब राहूनच आपण आपले उद्दिष्ट साध्य करू शकतो. काही जणांकडे अहंगंड ठासून भरलेला असतो. स्वतःच्या कल्पना विलासात रमणारी ही माणसं परिणामांची फिकीर नसलेली, कारण ते स्वतःचा कधीच विचार करत नाही, परिणामांपासून दूर जातात. चुकते कुठे हे सांगणारे कोणीच नसते आणि यश तात्पुरते यासाठी आपल्या चुका समजावून देणारे कोणी असावे लागते, पण तेही आपल्या अहमतेमुळे दूर जातात. कारण माझ्यासारखं मीच ही भावना त्यांच्यात बळावत जाते. अहमगंड न्यूनगंडमध्ये समतोल साधता यायला हवा, तरच व्यक्तिमत्व खुलेल. जसे घरात कोणत्या वस्तू कुठे कशा ठेवायच्या हे आपण ठरवतो, तसंच आपण कसे असावे हे तितकेच महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला मी शिकवते असं नाही, पण हे पण महत्त्वाचाच विषय. हा नेहमी हसतमुख आरोग्यसंपन्न माणसं अभिविश वाटतात. सहनशीलता, क्षमाशीलता, प्रेम, गोष्टींचा योग्य समतोल असणं गरजेचं आहे. आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे बुद्धी, भावना, संकल्प यात समतोलता असणं. स्वतःचं आत्मपरीक्षण हे दोन्ही शत्रू आपल्यातून सकारात्मक कृती घडवतात. जसे गोड वागावे, गोड बोलावे, कौतुक करावे, कौतुक करून घ्यावे, तोंडात खडीसाखर, डोक्यावर बर्फ ठेवला की सर्व शक्य आहे. ज्ञान, प्रेम, संयम, त्याग, चांगले आचरण, समाधान हेच कृतार्थ जीवन, आदर्श व्यक्तिमत्व असे म्हणता येईल. अर्थात काळानुसार संदर्भ बदलले असतीलच, पण हे माझे विचार आजकालच्या काळात, आजकालच्या पठडीमध्ये किती योग्य आहेत हे तुम्हाला जास्त माहिती. आपले यश आपल्या विचारातच. चांगले बोलणे, वागणे, वस्तुस्थितीचा स्वीकार तोच सुरेखाकार. वस्तुस्थितीचा स्वीकार तोच सुरेखाकार हेच आदर्श व्यक्तिमत्व असेच म्हणता येईल. मग हे अहमगंड आणि न्यूनगंड, मग याच्यावर स्वतःचीच एक छोटीशी टेस्ट घ्यायची असेल तर तुम्ही असा विचार करू शकता की यश मिळाल्यावर मी इतरांकडे तुच्छतेने तर बघत नाही ना. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय द्याल? स्वार्थापोटी मी एखाद्याशी संबंध ठेवत नाही ना, याचं उत्तर तुम्ही काय द्याल? माझ्या क्षमतांप्रमाणेच माझे उद्दिष्ट आहे का, याचाही विचार तुम्ही करा. मला आवडते म्हणूनच मी कुठली गोष्ट करते ना, असे स्वतःलाच प्रश्न विचारले तर आपण अहमगंड आणि न्यूनगंड मधून नक्कीच बाहेर पडू. मग घ्या स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे. धन्यवाद.